नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, माझी शेतीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, माझी शेतीच्या माध्यमातून आपणास माझ्या कांद्याच्या प्लॉटची सुरुवात, त्याचं खत व्यवस्थापन, त्याच्या काही फवारण्या आपल्याला दाखवल्या. मधला काही काळ महिनाभराचा लोटला गेला, महिना दीड महिना. त्यानंतर आपण पुन्हा आपल्या कांद्याचा प्लॉट कसा आहे, मधल्या काळामध्ये कोणकोणत्या गोष्टी घडल्यात, प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ बनवणं सहजतेने एवढं शक्य नसतं, कामाचे दिवस असतात. शेतकरी मित्रांनो, थोडक्यात समजून घ्या की सध्या आता तुम्हाला दाखवतो, पाणी चालू आहे, मोठ्या पट्टीला पाणी चालू आहे म्हणून मी व्हिडिओ आपल्यासोबत करू शकतो आहे. आणि हे छोटे छोटे वाफे इकडं साधारणतः आता आज 14 मार्च 2024 आहे आणि 20 ते 21 डिसेंबर 2023ला याची लागवड झालेली कांद्याची. तर अशा पद्धतीनं हा कांद्याचा प्लॉट आहे. आपण हा बघू शकता, तुम्हाला जवळून पण दाखवतो. त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो, मधल्या काळात काय काय घडलं तर ते देखील आपणास सांगणं आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, मधल्या काळामध्ये कांद्याच्या प्लॉटची अशी परिस्थिती होती की आपण त्याला बघू देखील शकत नव्हतो. आणि त्याचं कारण देखील असंच होतं की 20 डिसेंबरला लागवड झाल्यानंतर साधारणतः 20 ते 25 दिवसानंतर, अर्थात 15 जानेवारी ते जवळपास 10 फेब्रुवारीपर्यंत 20 ते 25 दिवस कांद्याला पाणीच म्हणजे कमी पडलं. म्हणजे मुळात पाऊसच झालेला नाही आणि विहिरीतलं पाणी पुरून किती पुरणार होतं. तर स्प्रिंकलरच्या माध्यमातून फक्त वरच्यावर ओलावा देण्याचा प्रयत्न केला 20 ते 25 दिवस. त्याच्यामुळं त्याची जी क्षमता आहे ती क्षीण त्या 20 ते 25 दिवसाच्या काळात झाली. त्याला जेवढी पाहिजे तेवढी पुरेशी तहान भागली नाही. त्याला ती ताकद, खत देऊनसुद्धा जी ताकद मिळायला पाहिजे होती, पाण्यावाटे त्याला जी संजीवनी मिळते ती मिळणं कठीण झालं होतं. आणि पाटाचं रोटेशन 2 फेब्रुवारीचं डायरेक्ट 10-12 फेब्रुवारीपर्यंत आमच्यापर्यंत पाटाचं पाणी आलं. मग त्या पाटाच्या पाण्याने जवळपास एक आठवड्याच्या अंतराने 2 पाणी असे दिलेत. त्यानंतर बऱ्यापैकी परिस्थिती सुधारली. तरी पाटाच्या पाण्याने थोडासा पिवळसरपणा, कारण पाटाचं पाणी तहान भागवतं, पण जे त्याच्यात काही रोग वगैरे आलेले असतात त्याच्यामुळं जे क्षाराचं प्रमाण असतं त्याच्यामुळे त्यांनी पिवळसरपणा धरलेला होता. त्याला फक्त त्याच्या आधी काही खूप वेगळं काही फवारण्या पण नाही केल्या मधल्या काळामध्ये. त्याला फक्त आपण पोटॅश आणि पोटॅशला एरंड ऑइल हे मिक्सअप करून त्याच्यामध्ये फेकलं होतं, जे आता पाटाचं पाणी दिलं त्या दरम्यान. आणि साधारणतः आता ते 2 पाणी झाल्यानंतर 15 दिवसानंतर, म्हणजे मंगळवार, बुधवार आणि आजचा गुरुवार, असे 3 दिवस आपण हे पाणी देऊन आता कंप्लीट करत आहोत या का. आणि यानंतर शेवटचं पाणी आपण देणार आहोत साधारणतः म्हणजे पुढच्या आठवड्यात रात्रीची लाईट असणार आहे. अशा प्रकारे कांद्याची स्थिती आहे. जे आहे जसं आहे तसं माझं दाखवण्याचा प्रयत्न आहे शेतकरी मित्रांनो. कारण आपल्याला जे आहे जसं आहे तेच दाखवायला आवडतं आणि जे आहे ते स्वीकारण्याची आपली हिंमत असली पाहिजे. तुम्ही प्रयत्न किती केला आहे हे महत्त्वाचं आहे. तुमच्याकडून त्याचा परिणाम कसा आला, परिणाम चांगला आणण्यासाठी आपण तो प्रयत्न करतोच आहे. पण परिणामापेक्षा आपण जे प्रयत्न करतोय, ज्या पद्धतीनं, योग्य पद्धतीनं, अर्थात आपण ऑर्गॅनिक शेतीमध्ये वाटचाल करतोय आणि संपूर्णतः ऑर्गॅनिक पद्धतीने घेतलेला हा कांद्याचं प्लॉट आहे. तर केवळ वरम्याचेच नाही, तर मधले सुद्धा तुम्ही बघू शकता. तुमच्या समोर आहे, तुम्ही ठरवायचं आहे. एवढ्या ताण तणाव सहन करत असं हे कांद्याचा प्लॉट आलेला आहे. आणि अजून त्याला साधारणतः महिनाभर लागणारच आहे निघण्यासाठी. तोपर्यंत काय परिस्थिती असते, मुळात म्हणजे आपण ऑर्गॅनिक पद्धतीने करण्याचा हेतू हाच आहे की कांद्याची टिकवण क्षमता, साठवण क्षमता आणि एकूण गुणवत्ता आणि उत्पादन देखील आपल्याला रासायनिकच्या तुलनेत नक्कीच मिळणार, यात बिलकुल शंका नाही. शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने ही कांद्याच्या प्लॉटची परिस्थिती आहे. संपूर्ण ठिकाणी मी दाखवू शकत नाही, कारण आता मला बेरं देण्याची सुद्धा वेळ आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला हा माझा कांदा प्लॉट कसा वाटला तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपली माणसाच्या माध्यमातून भेटत राहू माझी शेतीमध्ये. तोपर्यंत आपली रजा घेतो.
जय जिजाऊ जय शिवराय.